जगदंबा सरस्वती मुलगी बोलते मला सुंदर जग पाहायचंय, फुलांचे रंग पक्ष्यांचे आवाज हे साई मला मारू नको, मला डांबून ठेवू नको, मला फुलपाखराप्रमाणे मोकळ्या हवेत बागडायचंय, शिक्षण माझे पंख माझ्यापासून तोडू नको, मी तुमच्या वंशाची पंथी होईल, मी तुमच्या आधाराची काठी होईल, मी तुमची मुलगी 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 आई मी शिकून खूप मोठी होईल, आदर्शस्त्री बनेल, 16व्या शतकातील जिजामाता या सुद्धा एक सामान्य स्त्री होत्या, पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा आदर्श राजा घडवला. तुला मराठ्यांचं राज्य निर्माण करायचंय, आपल्या दरिद्रतेला मोगलांच्या गोलंगीतून मुक्त करायचंय. हर हर महादेव ही कल्पना दिल्लीच्या पोचव, किल्ले जिंकून घे ज्याचा किल्ला त्याचा प्रदेश, ज्याचा प्रदेश त्याचे राज्य. आजपासून मी तुला लोककल्याणासाठी बाहेर जा, यशव वयसव वयसव. 18व्या शतकात झाशीची राणी स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांवर तलवार घेतली, आपल्या बाळाला काठी बांधून प्रत्यक्ष युद्धभूमीत उतरली. मैं झाशी की राणी लक्ष्मीबाई, अंग्रेज हिंदुस्तान छोड़ते चले जाओ, मैं नहीं दूंगी, खबरदार जगदाच मारलो यामुळे चिंधड्या उडवणारा एवढ्या. वंदे मातरम, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद. यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचं उदाहरण घ्या. दादा तुम्ही माझ्यावर दगड फेकला मला चालेल, पण तुम्ही माझ्यावर पाणी टाकवा. मला त्यांना लिहायला वाचायला शिकवायचे. मुली शिकल्या तर आपल्या देशाची प्रगती होईल, आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होईल. पाठवून दादा पाठवून ताई तुमच्या मुलांना शाळेत पाठवते. आई बघितलंस ना आपल्या देशासाठी कितीतरी स्त्रियांनी त्याग केलाय, प्रसंगी बलिदान केलंय. तुला माझं म्हणणं पटतंय ना? चल नाहीतर माझ्या बरोबर कर, आपण या कठोर समाजाविरुद्ध संघर्ष करू. बेटी दानाची पेटी दाखवून घेऊ. 20व्या शतकातील स्त्री पुरुषांच्या बरोबर तिचे पंख छाटू नका, तिला मुक्त संचार करू द्या. भारताची सुवर्णकन्या पी.टी. उषा, अंतराळात जाणारी अंतराळवीर कल्पना चावला, किरण बेदी, मेरी कॉम, निशानेबाज अंजली भागवत या सर्व भारताची मुलींनी भारताला सुवर्ण पदक मिळवले. माझ्या पाठीशी आहे, पाठीशी आहे, पाठीशी आहे. जय जय महाराष्ट्र. शिक्षणाची तर होईल प्रगती.